युञ्जन्नेवं सदात्मानै योगी नियतमानसः शांतीं निर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति. मागच्याच श्लोकात श्रीकृष्णाने सांगितलं की चैतन्य शक्तीच्या अनुभूतीची तळमळ ज्याला लागली आहे त्याच्याच अंतःकरणाची संदेहात्मक स्थिती ही निश्चयात्मक स्थितीने नियंत्रित केलेली आहे. आणि त्याच योग्याचा उल्लेख या श्लोकात योगी नियतमानसा असा केला. कारण जोपर्यंत साधक संसाराशी संबंध कायम मानतो तोपर्यंत त्याचं मन स्वाधीनच होत नाही. साधक जोपर्यंत स्वतःला गृहस्थ साधू असं मानतो आणि मी ध्यानाची साधना करतो असे म्हणतो तोपर्यंत त्याचं मन स्वाधीनच होत नाही. जेव्हा तो माझे म्हणजे मानव जन्माचे कर्तव्यच चैतन्याची अनुभूती आहे आणि त्या अनुभूतीपर्यंत पोचण्यासाठी देह टिकवायचा म्हणून मी इतर गोष्टी करतो अशी त्याची दृष्टी असेल तरच अहंतेचं परिवर्तन झाल्यामुळे मन स्वाभाविकच स्वाधीन राहतं. युंजन आत्मनम म्हणजे आत्मस्थिती चैतन्य स्थितीतच अंतःकरण स्थिरावायचं आहे. त्यासाठी 10व्या श्लोकात योगी युंजित सततम पासून 14व्या श्लोकात युक्त आसीत मत्परा या पदापर्यंत ध्यानाचे सर्व वर्णन एवं या एकाच पदात श्रीकृष्णांनी घेतलं. इथे सदा म्हणजे मग एकांतात असो की व्यवहारात असो, उत्थान अवस्था असो की ध्यान अवस्था असो, अंतःकरणात चैतन्य शक्तीची अनुभूती मिळावी म्हणून असणारी तळमळच कायम राहते. अशालाच निर्वाण परमशांती जी माझी सम्यक स्थिती आहे ती प्राप्त होते. म्हणजे माझ्या संस्थेत तो आला असं श्रीकृष्ण म्हणतात. शांती 2 प्रकारची असते. एक असते जी संसाराशी विच्छेद केल्यामुळे मिळते. ती शांती कधीकधी डिस्टर्ब होऊन अशांतीसुद्धा होऊ शकते. पण परमतत्व चैतन्य शक्तीच्या अनुभूतीने जी प्राप्त होते ती असते परमशांती जी डिस्टर्बन्स प्रूफ असते. जसे राजनीतीतले नेते त्यांच्यात फॉर अगेन्स्ट असं लोक सारखे बोलत राहतात पण ते मात्र स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्यस्य केशव प्रमाणे अलिप्त राहतात आणि कोणत्याही गोष्टींनी डिस्टर्ब होत नाही. खरं म्हणजे डिस्टर्बन्स ही कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती करतच नसते, आपला दृष्टिकोनच ते ठरवत असतो. एकदा एका चाळीमध्ये आमची एक मैत्रीण राहायची. 2च खोल्या होत्या. त्यातली समोरची पूर्ण खोली तिच्या सासूने व्यापून टाकली आणि आतली एकच खोली तिला बेडरूम कम किचन कम लिव्हिंग रूम कम असं सगळंच कम असं वापरायला मिळाली. मग तिचं आणि सासूचं सारखं भांडण व्हायचं. सासूने श्वास जरी घेतला तरी किती मोकळा घेते आहे म्हणून हिला राग यायचा. मग एकदा तिला असं सांगितलं गेलं एका वरिष्ठ बाईनी की तुझी ही सासू जी आहे ना ती 365 दिवसात मरणार आहे, मग तुला ती खोली मिळणार आहे. मग ती भांडायला लागली की ही मनात म्हणायची थांब 364 राहिले, थांब 363 राहिले, ही खोली मलाच मिळणार. करता करता वर्ष झालं. सासू तर काही मेली नाही पण हिला त्या व्यक्तीला सहन करण्याची सवय लागली आणि सासूचा त्रास होईनासा झाला. कारण तिच्या सगळ्या गोष्टी हिने ॲक्सेप्ट करायला सुरुवात केली होती. मग ही परम शांती देणाऱ्या ध्यान योगासाठी काय काय करायचं त्याच्या छोट्या छोट्या पण अतिशय महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाचे नियम श्रीकृष्ण पुढच्या श्लोकापासून सांगतात. नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. ध्यानाचा अभ्यास परमात्मा प्राप्तीसाठी नाहीच आहे. कारण परमात्मा म्हणजे चैतन्य शक्ती तर आपल्यात विराजमानच आहे. फक्त आपलं अंतःकरण शुद्ध केलं की तिची अनुभूती आपल्याला होत असते. आणि अंतःकरण शुद्ध करण्यासाठी आपल्याला आपला देहात्मभाव निघून जाऊन चैतन्य शक्तीसाठी योग्य असा ब्रह्मात्मभाव जागृत करायचा आहे. आणि त्यासाठी मग आपला देह हा अतिशय निरोगी सतेज असला तर आपलं वारंवार त्याच्याकडे लक्ष जाणार नाही. आणि म्हणूनच काही नियमांचं आपल्याला काटेकोररित्या पालन करायला श्रीकृष्ण इथे सांगतात की अति सर्वत्र वर्जते. म्हणजे
अधिक खाण्यामुळे योग सिद्ध होत नाही, कारण जसं आपण जास्त अन्न घेतलं तसं आपल्याला पाणीही जास्त लागतं आणि अन्न आणि पाणी जास्त घेतल्यामुळे शरीर जड झाल्यासारखं वाटतं आणि अशा जड शरीरामध्ये काहीतरी उत्साहाने करण्याची ताकदच राहत नाही. वारंवार अजीर्णासारखे रोग उत्पन्न झाल्यामुळे शरीराकडे लक्ष केंद्रित होतं आणि मग अंतःकरणाच्या स्थितीकडे लक्ष ते काय जाणार. किंवा अतिशय उपाशी राहणारा, म्हणजे जो अतिशय खातच नाही, त्याचं वारंवार लक्ष अन्नाकडेच जाणार, कारण आपल्या शरीराची ती गरज आहे. आणि मग त्याच्या अंतःकरणामध्ये सतत जर अन्नाचं प्रेम उत्पन्न होत आहे तर अंतःकरणातील इतर स्थितीचा, त्या मनामध्ये काय काय विचार निर्माण होतात आहेत याकडे त्याला लक्ष द्यायला वेळच होणार नाही, कारण की त्याचं चित्त सारखं अन्नातच गुंतलेलं असेल. त्याचप्रमाणे त्याच्या मांस आणि मज्जा सुकत गेल्यामुळेही शरीर शिथिल झालेलं असेल तर त्याला चालणं फिरणंच कठीण आहे, तर योगाभ्यास करणं तर कठीणच कठीण. तसंच अधिक जो झोपतो त्याला वारंवार झोप येईल का? नाही. आणि मग पडून राहिल्यामुळे त्याला गाढ झोपही लागत नाही. मग संकल्प विकल्प मनामध्ये निर्माण होत राहतात आणि अंतःकरणाची स्थिती बिघडत जाते. सतत पडून राहिल्यामुळे, आळस केल्यामुळे त्याच्या शरीरामधलं चैतन्यच नष्ट व्हायला लागतं आणि मग तो आपल्या अंतःकरणाची स्थिती काय ओळखणार. तसंच अतिशय जागरण करणारी जी व्यक्ती आहे त्यालासुद्धा मन एकाग्र करायला लागलं की लगेच झोप सतवायला लागेल. त्यामुळे शरीराच्या भरणपोषणासाठी योग्य अन्न आणि शरीराच्या थकवा घालवण्याच्या क्रियेसाठी योग्य अशी झोप ही घ्यायलाच पाहिजे. हे श्रीकृष्ण आता पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला व्यवस्थित सांगतात आहेत. ते आपण पुढच्या वेळेला बघूया. श्रीकृष्णार्पणमस्तु.